मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक शहरातल्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। शहरामध्ये जोरदार पाऊस झाल्यावर उड्डाणपुलाला अक्षरशः स्विमिंग पूलचं स्वरूप प्राप्त होतं। तसंच खालच्या रस्त्यावर धबधब्याप्रमाणे पाणीही पडत राहतं आणि यामुळे अपघात देखील घडतात। तसंच पुलाला धोका देखील निर्माण होतो। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी घेतलाय, आपण पाहूया। नाशिक मुंबई महामार्गाची चाळण झाल्याचं आपण अनेक वेळा बघितलेलं आहे। मात्र नाशिकहून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाण पुलाची देखील तीच परिस्थिती आहे। आपण बघतोय की उड्डाण पुलावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे आणि याचमुळे अपघाताच्या घटना देखील वाढतात। आपण बघतोय खड्ड्यांमुळे गाड्यांचा जो वेग आहे तो वेग कमी होतो आणि मागची गाडी येऊन एकदम पुढच्या गाडीवर आदळते। असे अपघात अनेक वेळा या ठिकाणी झालेले आहेत आणि तशीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर उड्डाण पुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं होतं। यावर जे पाणी साचतं ते पाणी खाली नीट वाहून जात नाही। त्यामुळे ज्यावेळेस नाशिक शहरामध्ये जोरदार पाऊस होतो, मुसळधार पाऊस होतो, त्यावेळेस याच रस्त्याला स्विमिंग पूल सारखी परिस्थिती निर्माण होते। आता आपण बघतोय थोडासा पाऊस झालेला होता, पाऊस थांबलेला आहे, मात्र तरी देखील एखाद्या नाल्यातनं पाण्याचा प्रवाह जसा सुरू असतो तसा पाण्याचा प्रवाह हा इथून जाताना बघायला मिळतोय। ज्या ठिकाणी छोटे छोटे पाईप केलेले होते, उड्डाण पुलावरचं पाणी खाली वाहून जाईल यासाठी जे पाईप केलेले होते ते पाईप पूर्णपणे बुजलेले आहेत। प्रशासनाने तत्काळ याची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे